दादा दादा पोलीस येतील लवकर रिचार्ज मारणार आहोत 100चं रिचार्ज मारायचं पटकीने पोलीस येतात लवकर लवकर नंबर हा बघू स्टार 1 2 1 2 9 बरं 200 भाऊ 100चं मारले राव 10-20 रुपये एक्स्ट्रा घे ओरडतात नाही 200 अरे 20 रुपये एक्स्ट्रा घे राव एवढं 100ला 100 कुठं असतं का असं नको नाही 200च होतात बघ करायचे पटकन दे. अरे पोलीस येतील लवकर दे. बरं ठीक आहे घे बाबा चल ठीक आहे हो दादा एक मास्क द्या ना पोलीसवाले पकडायला लागले तर माझ्याकडे मास्क नाही नेमका. हे घ्या 100 रुपये द्या 100 रुपये हो अहो 20 रुपयाला आहे. हे बघा दादा लॉकडाऊन हे सगळं बंद आहे घ्यायचं तर घ्या अहो द्या 10 इकडे रुपये 100. जास्त घ्या. द्या इकडे नका घेऊ तुम्ही द्या इकडे चला बरं होते आता काय इलाज नाही हा, आता द्या काय लवकर चला एवढं तर घेताय. मिळत नाही लोकांना आणि तुम्ही घ्या. आपलं दादा ऐका ना एक कोथिंबीर द्या अर्धा किलो टमाटे द्या आणि 1 किलो कांदे द्या ना जरा पटकन 250 रुपये झाले भाऊ 250 रुपये हा अहो 40-50 रुपयाचा भाजीपाला 250 रुपये अरे घे लवकर कोरोनाचा टाइम आहे बाबा पोलिस फिरत्यात घ्यायचं तर घ्या नाहीतर द्या बघा इकडं. अहो एवढं कुठं असतं करावं काहीतरी ओ दादा घ्यायचं तर घ्या इथं कटकट करू नका. बरं ठीक आहे चालतंय घ्या अरे कोण आहे रे हे रोज दुकानासमोर बसलेलं असतं येड कोण आहे हो? अरे तो त्या मोबाईलचं दुकान तिथं चालवायचं आधी दुकान बंद पडलं डिप्रेशन मध्ये गेला येडा झालाय तो त्या येड्याच्या नादामध्ये रोज त्या दुकानाच्या इथे येऊन बसतो आणि असले येडे चाळे करत बसतो. तोय ना कोरोनामध्ये त्यांनी लोकांना 100चं रिचार्ज 200-200ला विकलेला आहे तो. काय सांग हा लय लुटलाय तेव्हा त्यांनी लोकांना. म्हणून आज त्याच्यावर ही परिस्थिती आली हा, का मग शेवटी कर्म आहे ना भाऊ अरे काय ते काय हे झालं नाही. काय करणार आता शेवटी काय आहे? कोण आहे काय झालं आणि अरे काय रे शेवटी कर्माची पळ अरे ह्याचं भाजीचं दुकान होतं हा. कोरोनामध्ये यांनी 50ची भाजी 200-200ला विकली. अरे एवढं करून एवढे पाप शेवटी कर्म आहेत. आज त्याला आजार झालाय तो तसा लकवा मारलाय काय करणार आता? धाराव शेवटी कर्माची फळं भेटतातच. होय याला ओळखलं का तू हा कोण आहे? नाही रे कोण आहे अरे हा तोच मेडिकल वाला आहे ज्यांनी कोरोनामध्ये आहे ना 10,000 रुपयाचे मास आहे ना लोकांना 100-100 150ला विकलेत माहितीये का? होय हा त्याचा विषय काय झाला माहितीये का तुला? नाही बाबा अरे त्याच्या वडिलाला आला पॅरालिसचा झटका अयो 4-5 लाख गेले ना घापक्यान. मग तुला एक कळलं का ज्यांनी कोरोनामध्ये लोकांना लुटलंय ना हा त्यांची अशी जिंदगी झंड झाली. हा ते तर होणार ना भाऊ कर्माचे फळ तर शेवटी कोणाला चुकलेत रे. तर मित्रांनो किस्सा थोडा जुना आहे पण ही सत्य घटना आहे की ज्यांनी कोरोनाचा फायदा घेऊन आपला माल डबल किमतीमध्ये विकला त्यांना तो पैसा पचलेला नाहीये कारण तळतळाटीचा पैसा हा कधीच पचत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.